येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. कारण हा सगुण साकार सदा हा शेषी धावून येई, अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने. प्रजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव हा करुणा ताईंचा आहे. खरंच खूप सुंदर अनुभव आहे. ज्याप्रमाणे ताईंचं नाव आहे त्याचप्रमाणे ताईंचं मन देखील करुणेने भरलेलं आहे. खूप सुंदर अनुभव स्वामींनी यांना दिला आहे. जे स्वामींनी स्वामीचरित्रात सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपल्या तारक मंत्रात जे काही सांगितलं आहे त्याची प्रचिती स्वामींनी या ताईंना दिलेली आहे. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. मी आज मला आलेला स्वामींचा छोटासा अनुभव येथे सांगत आहे. मी गेल्या 10-12 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे. त्या स्वामी सेवेत येण्या अगोदर स्वामींची सेवा काय असते, स्वामी कसे दिसतात, काय असतं, मला काही एक माहीत नव्हतं. मला स्वामी सेवेचं वेळ माझे जे आहे ताई त्यांच्यामुळे लागलं. कारण त्यांच्या घरी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं आणि त्यांनी मला तेथे जेवण्यासाठी बोलवलं होतं. मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरातील जी प्रसन्नता आणि त्यांचे जे बोल, त्यांचे आलेले अनुभव त्यांनी मला सांगितले. त्यावेळेस घरामध्ये खूप कटकटीचं वातावरण होतं. सर्व काही बाजूनी आम्ही ठप्प झालो होतो, कारण आमचा धंदा देखील काही एक चालत नव्हता. घरामध्ये अन्नाचा कण देखील आम्हाला राहत नव्हता. जे काही पैसे यायचे धंद्याचे ते सर्व काही त्याच्या सामानामध्ये जायचे. म्हणजे घरामध्ये 1 रुपयासुद्धा त्याचा येत नव्हता. मुलांचे शिक्षण ते सर्व काही त्याच्यावरतीच आमचं अवलंबून होतं. कारण आम्हाला, माझ्या मिस्टरांना नोकरी देखील नव्हती. मग म्हटलं की आपलं देखील या सेवेने जर चांगलं होत असेल तर करायला काही एक हरकत नाही. म्हणून मी त्या ताईंकडून सर्व सेवाविषयी माहिती घेतली, विचारपूस केली आणि आपणही स्वामींची सेवा करावी म्हणून मी त्या सेवेमध्ये आले. आणि स्वामींचा फोटो वगैरे, स्वामी सेवेसाठी लागणारं साहित्य सर्व काही घेऊन आलो आणि आमच्या घरामध्ये स्वामींची सेवा मी आणि माझे मिस्टर करू लागलो. त्यावेळेस जेव्हा स्वामींची सेवा करायचो, 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र, जे काही कानावर पडायचं ती सेवा करत होतो. पण कुठलाही अनुभव येत नव्हता. सर्व बाजूनी आहे ती परिस्थिती आहे तशीच होती. आणखी समस्या वाढू लागल्या होत्या. कमी होण्याऐवजी समस्या आणखी वाढत होत्या. त्यामुळे असं मनामध्ये यायचं की हे खरं आहे का, हे सर्वजण खोटं सांगतात, काही अनुभव नाही, काही. त्यावेळेस स्वामी सेवा सोडून देऊ वाटायची. एक दिवस मी स्वामींना खूप रागवली, खूप म्हणजे खूप रागवली आणि स्वामींना बोलली की स्वामी, तुमचं अस्तित्वच नाही, तुम्ही खोटे आहात. मी किती आता जवळपास वर्ष झालं आहे तुमची 3 अध्याय, 11 माळी जप, जी काही सेवा आहे ती करत आहे, पण मला तुमचा काहीच कसा अनुभव येत नाही. तुम्ही माझी थोडी तरी परिस्थिती सुधारायला पाहिजे होती. माझ्या मिस्टरांना नोकरीसाठी मी किती सेवा केल्या, तुमच्या मनोभावे संकल्पित सेवा केल्या, पण तुम्ही मला त्याची प्रचिती दिली नाही आणि माझ्या मिस्टरांना नोकरी दिली नाही. म्हणून मी स्वामींना खूप भांडली आणि त्या दिवशी रात्री मी झोपली. रात्री झोपल्यानंतर माझ्या मनात कुठंतरी असं क्लिक झालं की आपण खरंच स्वार्थासाठी स्वामींची सेवा करत होतो का? स्वार्थ आपला आहे, आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून आपण स्वामींची सेवा करत होतो. आणि मी जी काही पान वाचायची त्यामध्ये माझं एकच असायचं, आता मी हे करते म्हणजे माझी ही इच्छा पूर्ण होणार. त्यामुळे देखील मला हे अनुभव येत नसेल असं, म्हणजे स्वामींनीच मला दाखवून दिलं असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेस रात्रभर मला झोप लागली नाही. माझ्या मनात हेच विचार चालू होते, मी खरंच खूप स्वार्थी आहे. माझ्या स्वार्थासाठी मी स्वामींची पूजा करत होते, पण त्यांची निष्काम भक्तीने कधीच सेवा केली नाही, ती करूनही बघितली नाही. आज गेलं वर्ष झालं तसे मी फक्त मला काहीतरी मिळवावं, मला स्वामींनी काहीतरी द्यावं यासाठीच सेवा करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठली आणि उठल्या
झाल्याबरोबर स्वामी नतमस्तक झाली. नतमस्तक झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून स्वामींची पूजा केली आणि त्याच दिवशी स्वामींना सांगितलं की स्वामी, आयुष्यात खूप मोठी चूक झाली. आत्तापर्यंत मी माझ्या स्वार्थासाठी तुमची सेवा करत होते, मला हे मिळावं म्हणूनच सेवा करत होते आणि फळाची अपेक्षा ठेवून तुमच्याकडे मागत होते. पण आजपासून मी तुमच्याकडे काही मागणार नाही, कारण तुम्ही माझी आई आहात. आईला लेकराचं काहीच सांगावं लागत नाही, त्यांच्या मनातलं त्याला सर्व काही कळतं. तुम्ही करुणेने पूर्ण भरलेले आहात, त्यामुळे माझ्या मनात काय आहे, मला काय पाहिजे, योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही मला बरोबर देणार हे मला माहीत आहे. आजपासून मी तुमच्याकडे एक सुद्धा गोष्ट मागणार नाही, फक्त तुमची निष्काम भक्तीने सेवा करत राहणार आहे. त्या दिवसापासून मी कुठला संकल्प केला नाही आणि काहीच केलं नाही. त्या दिवसापासून मी खूप स्वामी सेवा करायला लागले. मी रोज स्वामी चरित्र पूर्ण वाचत असायची. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायची, 11 माळी जप करायची, 11 वेळेस कालभैरव अष्टक, वल्गा सूक्त म्हणून सर्व मोहऱ्या घरात टाकायची. त्यानंतर माझ्या घरातली परिस्थिती ही हळूहळू सुधारू राहिली. मी घरात स्वामींकडे खरंच त्या दिवसापासून मी आणि माझ्या मिस्टरांनी काहीच मागितलं नाही, पण त्या दिवसापासून माझ्या घरातील सर्व काही बदललं होतं. एक एक दिवस हळूहळू माझं सर्व बदललं. जे काही डोक्यावरती कर्ज झालं होतं ते हळूहळू उतरू लागलं. धंदाही खूप छान चालू लागला. मुलाचं छान कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं. त्यानंतर काय झालं ना की अचानक माझ्या मिस्टरांना एक नोकरीचा कॉल आला. त्यांना वाटलं की हे फ्रॉड असेल. त्यांनी ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला आणि खरंच गुरुवार होता. मी खोटं सांगत नाही स्वामी भक्तांनो, त्या दिवशी गुरुवार होता आणि माझ्या मिस्टरांना खरंच खूप छान ठिकाणी नोकरी लागली. मला तो दिवस आठवला आणि मी मागचं जे स्वामींसाठी मागत होती की माझ्या मिस्टरांना नोकरी द्या, त्यावेळेस मला स्वामींनी दिलं नाही, कारण त्यावेळेस योग्य वेळ आली नव्हती, कारण त्यावेळेस माझी परीक्षा चालू होती. स्वामी सहजासहजी खरंच अनुभव देत नाही. खूप परीक्षा बघतात. हा माझ्या भक्तीसाठी पात्र आहे का, हा माझी सेवा करू शकतो का, याच्यावरती जर थोडं संकट टाकल्यावर हा मला सोडतो का, हे स्वामी बघत असतात. पण स्वामी धरलेला हात कधी सोडत नाही. आपण जरी स्वामींना सोडलं तरी स्वामी आपल्या भक्तांची काळजी नेहमी करत असतात. त्यानंतर माझ्या मिस्टरांना जॉब लागला. त्यानंतर मी गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण हे निस्वार्थ भावनेने करतच राहिली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला देखील सरकारी नोकरी मिळाली. म्हणजे पोस्टामध्ये माझा मुलगा सरकारी जॉबला लागला. ते देखील स्वामींची कृपा. माझं श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण चालू होतं. मी काहीच मागितलं नव्हतं की मला द्या म्हणून की काही, फक्त करायची म्हणून मी सेवा करत होते. घरामध्ये काही ना काही चालू, दुसऱ्या गप्पा, दुसरं वगैरे काही करण्यापेक्षा मी फक्त माझी स्वामी सेवा करत बसायची. आणि श्रीपाद श्रीवल्लभ पारायणामध्ये देखील खूप छान अनुभव आले. स्वामींची प्रचिती आली. स्वामी प्रत्यक्षात माझ्या समोर असल्यासारखे वाटत होते. स्वामी कुठे नाही तर माझ्या घरात आहे अशी प्रचिती स्वामींनी मला वारंवार दिली आहे. त्यानंतर माझ्या मुलाचं श्रीपाद वल्लभ पारायणाच्या समाप्ती दिवशी आम्हाला कॉल आला की तुमच्या मुलाचं म्हणजे सिलेक्शन झालं आहे. त्यावेळेस खरंच स्वामींपुढे मी खरंच कृतकृत्य झाले की स्वामी खरंच योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला न मागता तुम्ही खरंच खूप झोळी भरून देतात. फक्त निष्काम भक्तीने, विश्वासाने तुमची सेवा ही करत राहिली पाहिजे. तुम्ही खरंच करुणेने भरलेले आहात. तुम्ही आई, बंधू, सखा सर्व काही सर्वांचे आहात. तुमचं प्रत्येक भक्तावरती लक्ष असतं. असं नाही की कोणत्या भक्तावर लक्ष नाही. तुमचं माझ्यावर देखील लक्ष होतं. फक्त ती माझी परीक्षा होती आणि त्या परीक्षेत आता मी पास झाली आहे. मला तुमचं खरं अस्तित्व काय, तुमची सेवा काय ही कळाली आहे. आता तुमच्या चरणी एकच प्रार्थना की या देहामध्ये जोपर्यंत हा परमात्मा आहे तोपर्यंत मला तुमच्या चरणापासून लांब कधीही लोटू देऊ नका. माझ्याकडून तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा माझा छोटासा आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. खरंच आपण स्वार्थासाठी खूप सेवा करतो, पण एकदा निष्काम भक्तीने जर सेवा करून बघितली, स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवला आणि फळाची अपेक्षा न करता जर कुठली सेवा केली तर नक्की अनुभव येतो. आणि परीक्षेच्या काळामध्ये कधीही हारायचं नसतं. कुठलंही दुःख येऊ, संकट येऊ, त्यामध्ये ठामपणे राहायचं असतं. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.